येथे असलेल्या दी अंबिका महिला सहकारी बँक लिमिटेड अहमदनगर या बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त नूतन वास्तूचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या वास्तूचे उद्घाटन श्रीमती शीला काळे यांच्या हस्ते झाले। साहसे श्री प्रतिवसती हे बोधवाक्य घेऊन माळीवाडा येथे 30 वर्ष कार्यरत असलेल्या अंबिका महिला सहकारी बँक लिमिटेड अहमदनगर या बँकेने आपला वर्धापन दिन पाईपलाईन रोड येथे नवीन शाखा उघडून साजरा केलाय। या शाखेच्या नवीन वास्तूचं उद्घाटन समारंभ पाईपलाईन रोड येथे महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक फेडरेशनचे अध्यक्ष माननीय श्री विद्याधरजी अनासकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या अध्यक्षा श्रीमती शीलाताई काळे यांच्या शुभ हस्ते पार पडलाय। यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या उद्घाटन आणि वर्धापन दिन कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे। बँकेच्या वतीने सर्व मान्यवरांचे सत्कार यावेळी करण्यात आले आहेत। 10 बायका एकच काम न भांडता पूर्ण करू शकत नाही हा लोकसमज अंबिका महिला सहकारी बँकेच्या सर्व संचालक महिलांनी खोटा ठरवलाय। हे 10वं आश्चर्य असल्याचं कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्याधरजी अनासकर म्हणाले आहेत। आणि आज खरं म्हणजे या नवीन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी शीलाताईंचं हजर राहणं हे खरंच औचित्यपूर्ण मानलं पाहिजे। कारण आपली ब्रांच आपली बँक सुरू होताना त्या इथं 30 वर्षापूर्वी हजर होत्या। त्यांनी ते घड्याळ आपल्याला जे प्रेझेंट दिलं त्या घड्याळाचे काटे खूप वेगाने फिरत गेले आणि बघता बघता 30 वर्षामध्ये आपण एक उत्कृष्ट अशी बँक इथं उभी केली। अनेक लोकांनी सांगितले की महिलांची बँक मी आपल्याला एक मुद्दाम सांगू इच्छितो की महिलांची बँक म्हणून रिझर्व्ह बँकेचं कोणत्याही प्रकारचं कन्सेशन कोणत्याही महिला बँकेला नाही। कारण का जे निकष हे पुरुषांनी चालवलेल्या महिला बँकांमध्ये आहेत तेच निकष रिझर्व्ह बँकेचे ज्याला वेल मॅनेज अँड फायनान्शियली साऊंड बँक असं म्हटलं जातं ते सगळे निकष आज या महिला बँकांना ऍप्लिकेबल आहेत। त्यामुळे महिला म्हणून त्यांना कोणतंही कन्सेशन रिझर्व्ह बँकेने दिलेलं नाही। आज इथं दोन्ही ज्या अध्यक्ष आहेत आडनाव सेम आहे, काळेच्या संस्थापिका मेघाताई आहेत, आमचे शीलाताई आहेत। या दोघींच्या महिला बँकेचं एनपीए हे 0% आहे आणि शीलाताईंच्या बँकेचं एनपीए गेली 18 वर्ष 0% आहे। तर एनपीए नॉन परफॉर्मिंग ऍसेट या शब्दाचा धसका अनेक बँकांनी घेतलेला आहे। इथं मात्र महिलांच्या बाबतीत बघायला जाल तर एनपीए 0% पर्यंत आपल्याला नेहमी 18 वर्ष एखादी बँक 0% एनपीए सातत्य टिकू शकते हे खरंच कौतुकास्पद आहे। माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी थोडासा मातृभक्त असल्यामुळे म्हणा किंवा माझ्या आईने ज्या परिस्थितीत आम्हाला सगळ्या मुलांना घडवलं तिथं महिलांनी कुठलाही एखादा उद्योग किंवा व्यवसाय उभा केलेला असेल आणि तिथं मला बोलवलं तर मी आवर्जून जात असतो। कारण माझ्या आईनी पण 1968 साली 6 बायकांनी मिळून लिज्जत पापड सुरू केलं। 6 बायकांनी मिळून लिज्जत पापड महिला गृहोद्योग लिज्जत पापड 6 बायकांनी मिळून सुरू केलं। आज त्याचा व्याप इतका मोठा आहे जवळ भारतभर त्याजवळ 100 शाखा आहेत आणि करोडोचा व्यवहार हा अब्रॉड म्हणजे एक दर महिन्याला एक 7,000 कोटी रुपयाचं परकी चलन एक आपल्याला भारताला ते मिळवून देतात। या सगळ्या अवस्थेत एक मला जे माझ्या आईने नेहमी सांगितलं होतं ते मला प्रत्येक महिलांच्या उद्योगाच्या ठिकाणी आढळतं की अडचणीच्या काळात एक वेळ पुरुष हातबल झाल्याचं उदाहरण असेल पण स्त्री हातबल झाल्याचं उदाहरण नाही। कारण अडचणीच्या काळात स्त्रीचे गुण हे जास्त उजळून येत असतात आणि ज्यावेळेस स्त्रीने एकदा मनावर घेतलं तर कुठलीही जगातली अशक्य गोष्ट ही शक्य करून दाखवण्याची ताकद ही महिलांमध्ये आहे। आणि याचं मला प्रत्येक ठिकाणी येत असतं कारण त्या 6 महिलांनी सुरू केलेलं लिज्जत असेल, अंबिका महिला असेल किंवा अनेक महिला बँका मी बघत असतो। जगात एक 9 आश्चर्य आहेत। 10वं आश्चर्य म्हणजे एका नळावरती 10 बायका शांतपणे पाणी भरत होत्या आणि खो हसायचे। म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की 10 बायका जर एकत्र आल्या कधी तिथं एक सुरामध्ये काम होणार नाही, तिथं मतभेद होत असतात। पण हे जे तुम्ही जे काही आख्यायिका असतील तर आजकालच्या काळामध्ये अंबिका बँक असू दे, आमची भगिनी निवेदिता असू दे, या सगळ्यांनी हे ते विनोद आहे ते खोटे ठरवलेले आहेत। भगिनी निवेदिता बँकेमध्ये बघायला जाल तर संकट म्हणजे मला आश्चर्य वाटतं। मी बऱ्याच वेळेला काही कोर्टामध्ये बघितलं यांच्या छोट्या बारक्या मुली आज कोर्टामध्ये वकिलांच्या बरोबरीने रिकव्हरीच्या केसमध्ये उभे
मोठमोठे अर्ध्यान लोकांना तळबळ ओढून रिकव्हरीला या छोट्या छोट्या मुली तिथं रिकव्हरीला जातात. कारण का कायद्याचं ज्ञान त्यांनी एवढं परफेक्ट शिकलेले आहेत की कुठे हातोडा मारला म्हणजे ती वसुली होईल याचं परफेक्ट ज्ञान त्यांना आहे. आणि स्त्रियांबद्दल एक समाजामध्ये एक आदर आहे आणि आदर याच्या करता की या सहकारामध्ये जे काही भ्रष्टाचार वगैरे जे काही बोललं जातं तो स्त्री वर्गाला आज अजूनपर्यंत चिकटलेला नाही. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश गायकवाड, शाखाधिकारी विजया पाटील यांनी गेली 30 वर्ष अथक प्रयत्न करून ही बँक नावारूपाला आणली आहे. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेच्या संचालिका श्रीमती शिलाताई काळे यांनी आपल्या बँकेच्या प्रवासाचे अनुभव सांगताना महिलांना जिद्द ठेवून काम केलं तर यश नक्की मिळेल असं मत व्यक्त केलंय. माझा आणि मेधाताईंचा परिचय 31 वर्षापासूनचा आहे. त्या आणि आम्ही वेळोवेळी ट्रेनिंगला म्हणा किंवा कॉन्फरन्स असताना अनेक वेळा भेटलेलो आहोत. बँकेबद्दल चर्चा केलेली आहे आणि प्रगतीबद्दल नेहमीच आम्ही एकमेकींशी सुसंवाद साधलेला आहे. तर त्या मला खूप वर्षापासून ओळखतात, मी त्यांना ओळखते आणि त्यांनी मला आज इथे येण्याबद्दल आग्रह केल्यामुळे मला त्यांचा शब्द मोडता येईना म्हणून मी आज मुद्दामहून आलेली आहे. आणि मला इथं आल्यानंतर खूप आनंद असा वाटला की 4 शाखा असूनही शाखेच्या ओनरशिप बिल्डिंग आहेत. ही खरोखर बँकेची अतिशय मोठी कामगिरी आहे असं मला वाटतं. तेव्हा खरोखरच त्या काळी शेर खपवायला मी जेव्हा अनेक लोकांच्या घरी जायची तेव्हा त्यातल्या जवळजवळ 80% लोकांनी मला हेच उत्तर दिलेलं आहे की बायका कसल्या बँक चालवत आहेत, 10 बायका जरी जमल्या तरी त्यांची भांडणं होतील आणि ते काही काम होणार नाही. त्यामुळे आमचे हे म्हणतात तुम्ही काही तसले शेरवीर घेऊ नका. असं आम्ही खूप वेळा सगळीकडे ऐकल्यानंतर जेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ह्या सगळ्या बायकांच्या अगदी झोपडपट्टीपासून सुसज्ज बंगल्यातील बायकांच्या भिशी मात्र असतात आणि ह्या भिशी बहुतेक नवऱ्यांना माहीत नसायच्या. पण 100 रुपयाचा शेअर घेताना त्यांना असं वाटलं की नवरा आमचा नाही म्हणतोय का आता ही संस्था उभीच राहणार नाही म्हणून. पण मला एक अनुभवातून असं लक्षात आलेलं आहे की तुम्ही जेव्हा जिद्द ठेवता, धडपड करता आणि पुन्हा त्याच कामामध्ये मग्न राहता तेव्हा तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. माझ्या लहानपणापासून मी या बँकेचं नाव ऐकत आलो आहे. अजूनही ही बँक सक्षमपणे दुसऱ्या शाखेत प्रवेश करते. एवढे वर्ष महिलांची बँक असणं हे बँकेच्या संचालक मंडळाचं मोठं यश असल्याचं अहमदनगर महापालिकेचे नवनियुक्त महापौर बाबासाहेब वाकळे यांनी प्रतिपादन केलंय. आज आपण पाहतो की बँकिंग क्षेत्रामध्ये खूप अवघड परिस्थिती निर्माण झालेली असताना सुद्धा एक महिला बँक एवढ्या नावारूपाला येते म्हणजे खरोखरच हे संचालक मंडळ आणि ते खूपच चांगलं काम करतं. म्हणून आपण पाहतो की त्या आम्ही लहानपणी पण ऐकतो अंबिका महिला बँक. तर आमच्या शिक्षिका आहेत तिथं काही, आम्ही तेच म्हणलो महिला एकत्र एवढ्या कशा राहतात बा, कारण आम्हाला ऐकण्यात येतं की महिला जास्त एकत्र राहत नाही बा. पुरुष किती पण एकत्र राहू शकतात, महिला राहणार नाही. पण ते काम खरोखर चांगल्या रीतीने पार पाडलं. त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत आणि मला बँकिंग क्षेत्रातलं जास्त माहीत नाही. पण एवढंच सांगतो तुम्ही खरोखर चांगलं काम केल्यामुळं आणि सर्वजण एकत्र राहिल्यामुळे हे मोठं नाव तुम्ही कमवू शकल्या, त्यानिमित्त मी आभार मानतो. या कार्यक्रम प्रसंगी सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, नगरसेवक योगीराज गाडे, नगरसेवक रवींद्र बारसकर, बाळासाहेब पवार, ज्योती गाडे, दीपाली बारसकर, शिलाताई चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले आदी मान्यवर उपस्थित होते. तर बँकेच्या वतीने संस्थापिका मेघाताई काळे, अध्यक्ष पुष्पलता वाघ, उपाध्यक्ष सरोजिनी चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश गायकवाड आणि सर्व संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते. सर्वच उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या या जिद्द आणि चिकाटीचं तोंड भरून कौतुक केलंय. आज या ठिकाणी विद्याधरजी अनासकर आणि शिलाताई काळे यांच्या हस्ते पाईपलाईन शाखेच्या नूतन वास्तूचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मुहूर्त अतिशय चांगला आहे कारण 4 जानेवारी 1988 मध्ये आम्ही आमच्या मेन शाखेचं उद्घाटन केलं होतं आणि त्याच दिवशी हा योग आम्हाला त्याच्यानंतर तो योग आम्हाला या ठिकाणी जुळून आलेला आहे. आनंदाची गोष्ट अशी की आमच्या मेन शाखेचं उद्घाटन करत असताना शिलाताई काळे याही पाहुण्या होत्या आणि त्याच पाहुण्या आज आम्हाला लाभलेल्या. पाईपलाईन
पाईपलाईन शाखा जी आहे ही या ठिकाणी बरेच लोकवस्ती वाढलेली आहे. त्यानंतर ग्राहकांना विविध प्रकारच्या सेवा पाहिजे होत्या. आमची मूळ जागा जी आहे ती मूळ जागा थोडीशी कमी पडत होती आणि नशीब किंवा दैवयोग म्हणावं की आम्हाला त्या आमच्या शाखेच्या लगतचीच जागा या ठिकाणी मिळाली आणि ती आम्ही घेतलेली आहे. तर या ठिकाणी ग्राहकांना सर्व प्रकारच्या सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्याचप्रमाणे यापुढेही अशाच प्रकारचे इतर शाखा ज्या आहेत आमच्या त्यांच्यासुद्धा स्वमालकीच्या जागा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत आणि लवकरच आमच्या 5व्या शाखेचं या ठिकाणी आम्ही उद्घाटन करणार. नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा इथे संपन्न झाला. अनेक वर्षापासून ग्राहकांची मागणी होती की तुम्ही प्रशस्त जागेमध्ये स्थलांतर करा, कारण इथे थोडी जागा अपुरी पडायला लागली होती. विशेषतः लॉकर्सची मागणी खूप होती आणि इथे आपण प्रशस्त जागेत लॉकर्सची सुविधा दिलेली आहे. वीज बिल भरणा केंद्र आपल्याकडे आहे. त्याचप्रमाणे इतरही सोयीसुविधा ज्या आपण देणार आहोत. स्वतःचं डेटा सेंटर आपलं आहे. मोबाईल बँकिंग आम्ही आता सुरू करणार आहोत. त्याचप्रमाणे इथे DR साईटसुद्धा आम्ही उभारणार आहोत आणि ज्या ज्या काही ग्राहकांना सेवा पाहिजे त्या सर्व देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसंच विनम्र आणि तत्पर सेवा आमच्या सेवकांकडून मिळते आहेच. आमचे CEO श्री अंकुश गायकवाड आणि त्यांचे सर्व शाखाधिकारी, सर्व सेवक वर्ग हा अतिशय नम्रतेने तत्पर सेवा सगळ्या ग्राहकांना देतो आहे आणि त्यामुळे ग्राहक अतिशय चिकित्सक झालेला आहे आणि सतत विचारणा करतो की बँकेची परिस्थिती कशी आहे, त्यांचे NPA किती आहे, त्यांच्या ठेवी किती आहेत, अशी विचारणा ग्राहक करत असतो आणि त्या सगळ्या निकषाला आम्ही पात्र आहोत असं त्यांना वाटतं आणि त्यामुळे ठेवींचा ओघ आमच्याकडे वाढतो. आज आपली बँक रिझर्व्ह बँकेचे सगळे निकष पूर्ण करते. दिवसेंदिवस स्पर्धा वाढते. रिझर्व्ह बँकेचे नियम कडक होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या बँकेचा जो काही व्यवहार आहे, जो काही व्यवसाय आहे तो अतिशय नेटाने आम्ही सगळ्याजणी एक दिलाने काम करून तो सगळा पुढे नेतो आहोत. तेव्हा आजच्या दिवशी अशी बँकेची जी भरभराट आहे ती अधिकाधिक करण्याचा प्रयत्न आम्ही आमचे अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ करणार. बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी जीवन न्यूजशी संवाद साधलाय. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.